अजित पवार आज बीड दौऱ्यावरती. बीड जिल्हा कारागृहातील मारामारी प्रकरण चर्चेत असताना अजित पवारांची जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत होणारी बैठक महत्त्वाची. धनंजय देशमुखांसह मस्ताजोगचे ग्रामस्थही अजित पवारांची भेट घेणार. सुरक्षेच्या कारणावरून अजित पवार एसपींवरती संतापले. हेलिपॅडपर्यंत लोक आल्यामुळे अजित पवार संतापले. यावेळी अधिकाऱ्यांनीही तयारीनिशी बैठकीला येण्याच्या अजित पवारांच्या सूचना. अजित पवारांचा ताफा अडवण्याचा आश्रमशाळा शिक्षकांचा प्रयत्न. गेल्या 9 दिवसांपासून सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. अजित पवारांचा ताफा समोरून जात असताना उपोषणाला बसलेले शिक्षक आक्रमक. अजित पवारांनी 3 उपोषणकर्त्यांना मागण्यांसंदर्भात पक्ष कार्यालयामध्ये बोलावलं. अजित पवारांच्या ताफ्यासमोर आंदोलक शिक्षकांनी केली होती घोषणाबाजी. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती. प्रकृती ठीक नसल्यामुळे धनंजय मुंडे दौऱ्याला अनुपस्थित. धनंजय मुंडेंनी एक्सपोज करत माहिती दिली. पंकजा मुंडे मात्र दौऱ्यादरम्यान उपस्थित राहणार. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडनं बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर्स. अजित पवारांच्या बीड जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी. निवडणुकीनंतरही राष्ट्रवादी अजित पवार गटाची गुलाबी रंगाची थीम कायम. बीडमध्ये अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त लागलेल्या बॅनरवरती गुलाबी रंगाची थीम कायम. बीड जिल्हा कारागृहातल्या मारहाण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नावच नाही. कारागृह प्रशासनाच्या तक्रारीवरनं सोनावणे वाघमोडेंवरती गुन्हा दाखल. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात येणार. दरम्यान संसदेमध्ये विधेयकावरनं गोंधळाची शक्यता. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडनं प्रयत्न. वक्फ सुधारणा विधेयकाबाबत इंडिया आघाडीची बैठक पार. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत आजची सभागृहातली रणनीती ठरली. वक्फ सुधारणा विधेयकावरनं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार. फडणवीसांचा सवाल. वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. संपत्तीचा विषय येतो तिथे हिंदुत्व काढलं जातं. राऊतांचा हल्लाबोल. वक्फच्या प्रॉपर्टीवरती सरकारच्या लाडक्या उद्योगपतींचा डोळा असल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विरोध. खासदारांना व्हिप जारी करत लोकसभेमध्ये पूर्ण वेळ उपस्थित राहून विरोधात मतदान करण्याच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सूचना. वक्फ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर लोकसभेमध्ये सादर केलं जाईल. भाजपने सर्व खासदारांना लोकसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी बजावला व्हिप. वक्फ सुधारणा विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार आणि त्यापूर्वी मुंबईमध्ये उलेमा आणि इमामांनी बैठक घेतली. चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार आणि अन्य सेक्युलर पक्षांनी विधेयकाविरोधात उभं राहावं, अन्यथा मुस्लिम धडा शिकवतील, उलेमांचा इशारा. वक्फ सुधारणा विधेयकाला होत असलेल्या विरोधावरती शिंदेंच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांची एक्सपोस्ट. हाय रे वोटो की लाचारी अशा आशयाची एक्सपोस्ट. वक्फ सुधारणा विधेयकाला आम्ही लोकसभेत पाठिंबा देऊ. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. श्रीकांत शिंदेंनी पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. म्हस्केंची माहिती. हे तर वक्फ बर्बाद बिल. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भाजपवर टीका. लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा भाजपचा प्रयत्न. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका. गंगेतील पाण्याबाबतच्या वक्तव्यावरती शिवसेनेने राज ठाकरेंना डिवचलं. सेना भवन समोर गंगाजल शुद्धच आहे अशा आशयाचा बॅनर समाधान सरवणकरांनी लावला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी. मराठ्यांना संपायला आलेला औरंगजेब इथे काढला गेला असा मजकूर. औरंगजेबाची कबर किती अंतरावरती आहे याचाही बॅनरवर उल्लेख. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली. शिवतीर्थ इथे बैठकीचं आयोजन. मनसेचे नेते, सरचिटणीस आणि मुख्य पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. एसटी महामंडळामध्ये करो या मरोची परिस्थिती असताना एसटीला पूर्ण वेळ अध्यक्षच नाही. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची माहिती. तर 25 पेक्षा जास्त फाईल्स पडून आहेत अशी ही माहिती. कळंब इथलं मनीषा बिडवे हत्या प्रकरण. आरोपींना आज कळंब न्यायालयासमोर हजर केलं जाईल. देशमुख हत्या प्रकरणामध्ये महिलेचा वापर केला जाणार होता असा आरोप. पोलिसांनी मात्र अनैतिक संबंध आणि आर्थिक व्यवहारातनं हत्या झाल्याची माहिती दिली. दिशा सालियन प्रकरणी याचिकेवरती आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. दिशाच्या मृत्यूसाठी आदित्य ठाकरेंना जबाबदार धरत सतीश सालियन यांचे गंभीर आरोप.
जामिनासाठी कोरटकर कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये आज अर्ज करण्याची शक्यता. काल कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ न्यायालयाने कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम आणखी वाढलाय. नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सिंग यांची बदली. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यामध्ये आलेलं अपयश आणि गोपनीय माहितीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका. नागपूर हिंसाचारातील आरोपी हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. तपास अधिकाऱ्याला केस डायरी घेऊन हजर राहण्याचे आदेश. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक गाणं सादर केल्याचं प्रकरण. कुणाल कामराला मुंबई पोलिसांकडून तिसरे समन्स. खार पोलीस ठाण्यामध्ये कामराविरोधामध्ये या प्रकरणी गुन्हा. इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य करणारा युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याला पासपोर्ट देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला तर त्याचा तपासावरती परिणाम होईल, न्यायालयाची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.